अरे आतापर्यंत वारकरी संप्रदायातल्या कोणत्या माणसानं तुम्हाला अंधश्रद्धेच्या आहारी केलंय? अरे त्या कॅप्टनची महाराज संपत्ती 2000 कोटीची आहे. अहो त्यानं मूत पाजलाय हो लोकायला, दुसरं काय केलंय महाराज? ही वस्तुस्थिती आहे ना रे. ज्यानं लघुशंका पाजली त्या हरामखोराची प्रॉपर्टी 2000 कोटीची आहे. आमच्या रामबाबाने तुमच्या गळ्यामध्ये माळा घातलेल्या आहे. आमच्या लक्ष्मण बाबाने तुम्हाला व्यसनापासून दूर केलंय. आमच्या योगीराज महाराजांनी तुम्हाला चांगलं सांगितलंय. म्हणून संप्रदायाच्या माणसाकडे पाहत असताना सहानुभूतीनं पहा. अरे चांगले लोक जर काम करताना गेले तर तुम्हाला या समाजामधून, तुम्हाला अंधकारामधून काढणार कोण आहे? म्हणून आज सुद्धा वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रावर जेवढे उपकार आहे तेवढे कोणाचेच नाहीये. पुढारी लोक भाषणात बोलतात की महाराष्ट्र यानं घडवला आणि त्यानं घडवला. सांगू नको आहे ना कोणा घडवला. महाराष्ट्र फक्त ज्ञानोबराय तुकोबरायनंच घडवलेला आहे. महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायचं जेवढं योगदान आहे तेवढं या महाराष्ट्रात कोणाचंच नाहीये. मी लाईव्ह बोलतो का? ज्या वेळेस या भारतामध्ये संविधान नव्हतं त्यावेळेस सुद्धा या भारतामध्ये तुकोबरायचा गाथा होता आणि तुकोबरायची ज्ञानेश्वरी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला संविधानाने स्वतंत्र विचार मांडण्याचे अधिकार दिले. प्रत्येकाला हक्काची लढाई लढण्याचा अधिकार दिला. सर्वसामान्यांना अधिकार प्राप्त करून जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला असेल तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्रामध्ये गावोगावी जाऊन लोकांना अंधकारापासून, अज्ञानापासून, अंधश्रद्धेपासून दूर करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलेलं आहे. गाडगे बाबांनी केलेलं आहे. तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. मग यांचे सुद्धा या महाराष्ट्रामध्ये उपकार आहेच ना महाराज. अरे आता लोक सांगतात झाडे लावा झाडे जगवा. ही योजना कोणाची हो? ही पुढाऱ्याची नाहीये, ही सुद्धा आमच्या बापाची आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे, ही सुद्धा योजना कोणाची? ज्ञानोबराय तुकोबरायचीच आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती गड्यानो, तुमचं आणि माझं जीवन सर्व सुखाच्या मागं लागलंय आणि खरं सुख कशात आहे ते फक्त साधू संतांना माहीत आहे. मग तुकोबराय ते सेवकांना सांगतात, आम्ही तेने सुखी. जाऊन सांगा राजाला तुमच्या, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. मग का हो बाबा, हा जो नजराणा तुमच्यासोबत घेऊन आलो त्या नजराण्याची तुमच्या नजरेमध्ये काय किंमत आहे? त्याचं आणि माझी मातीत मोल किंमत आहे. सोने रुपये आम्हा मृत्तिके माणिक पाषाण खडे जैसे. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी या गोष्टीचा विचारच केला नाही महाराज. विषय तो त्यांचा झाला, ना आवडे जन, ना आवडे धन, ना आवडे माता, ना आवडे पिता. नाही समाजाचा विचार केला जगद्गुरु तुकोबरायांनी, नाही शरीराचा विचार केला. का? अरे का म्हणून तरी या समाजाचा विचार करायचा महाराज. तुम्ही 100 कामं चांगले करा. किती कामं चांगले करा? 100 कामं चांगले करा. 100 कामं चांगले केले नाही, एक काम चुकीचं जर झालं तर लोक नव्या कामं विसरून जातात. महाराज समाजाची रीत आहे. म्हणून खरं सांगू का, अरे जो समाज ज्ञानोबराय तुकोबरायचा झाला नाही, 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी पतिव्रता सीताई साहेब, त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही, आपल्यासारख्या धोत्रावाल्यांनी काय अपेक्षा करायची महाराज? कठीण ताळा झालेला आहे. म्हणून खरं सांगू का, मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, ज्यांनी धर्मासाठी जीवन समर्पित केलंय ना महाराज, ज्यांनी या भगवंतासाठी जीवन समर्पित केलंय ना, त्यानं समाजाचं नाही ऐकलं पाहिजेत, समाजाने त्याचं ऐकलं पाहिजेत महाराज. बरोबर आहे का नाही? योगीराज बाबा, माझे हात जोडून विनंती करा, तुम्ही अख्खं जीवन देवासाठी समर्पित केलेलं आहे. मायबापाचा त्याग केला, लग्न नाही केलं, काही नाही केलं, अख्खं जीवन जर आपण देशासाठी, धर्मासाठी आणि स्वामीजींसाठी खर्च करत असेल तर माझी तरी विनंती आहे, जीवनभर समाजाने आपलं ऐकलं पाहिजे. आपण समाजाचं काय म्हणून ऐकायचं? यांच्या बायका यांचं ऐकत नाही, आपण यांचं काय ऐकायचं? ही वस्तुस्थिती आहे महाराज. घरी बायको आंघोळीला पाणी टाकत नाही, तो बाबाला सांगतो, बाबा तुमचं हे चुकलं. घरी सांग बायकोला, आम्हाला सांगायचं घरी तो वजन पडत नाही. असं नाही केलं पाहिजे महाराज. एक प्रोटोकॉल आहे ना, प्रोटोकॉल असतो का नाही महाराज? अरे ज्यांनी जीवन समर्पित केलंय जगासाठी, तुम्हाला 2 तास बायकोला सोडणं होत नाही, तुम्हाला 2 तास संसार सोडणं होत नाहीये. एवढा मोठा सप्ताह येत आपण चला, नाही हो लय बिजी शेड्यूल आहे. अरे सप्त्याला 7 दिवस जर तुम्हाला काढता येत नाही, अख्खं जीवन जर आपण जर देवासाठी समर्पित केलं असेल तर त्याचा आदर ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे गड्याला. आपण आपल्या माणसाच्या मागाने उभं राहायचं तर राहायचं कोणी महाराज? मी तिकडं रामगडावर गेलो होतो, सप्ताह इकडं चालून मी तिकडंच गेलो. पण खरं सांगू का, बरं झालं त्या निमित्तानं मला गड तरी पाहण्यात आला महाराज. असला आनंद वाटला, जंगल में मंगल आहे वो. आणि माझी विनंती आहे, काय तुमच्या गावाचं नाव? सिद्धोड का शिदोड? सिद्धोड. सिद्धोडकर मंडळी, रामगड हा अगदी शहराच्या जवळ आहे महाराज.
का त्या गडासाठी आपण सर्वांनी एवढं सुंदर सहकार्य करा. जसं बीड जिल्ह्यामध्ये काही गड प्रसिद्ध आहे, नारायणगड आहे, तिकडं वामन भाऊंचा गड आहेत, मला असं वाटतं भगवानगड आहेत. हे जे गड आहे ना, तर बीड जिल्ह्यामध्ये भविष्यात दर्शनाला जर सिटीतल्या लोकांना जायची इच्छा झाली, पंचक्रोशीतील जर लोकांना जायची इच्छा झाली, तर त्याला असं वाटलं पाहिजेत गड्या आज आपण फक्त दर्शनाला जायचं आपल्या रामगडावरच. एवढं सुंदर आहे.